माऊली रामकृष्ण हरी. पंढरपूर हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शहर आहे आणि विठ्ठल रुक्मिणीचे पवित्र स्थान आहे. हे शहर दक्षिण काशी तसेच महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून देखील ओळखले जाते. आषाढी आणि कार्तिकी एकादशीला येथे मोठी यात्रा भरते. माऊली, आज आम्ही वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी मानगंगा कारखाना आटपाडी येथे आलो आहोत. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा संताबाई संतांच्या सानिध्यामध्ये पंढरीची वारी करणं हे भाग्याचं लक्षण आहे, भाग्याचं लक्षण. माऊली रामकृष्ण हरी. मी डॉक्टर अजित आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. मी आणि माझे सर्व सहकारी वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी तत्पर आहोत. वारी म्हणजे वारकरी लोकांची पंढरपूर देवाला भेटण्यासाठी पायी चालत जाणारी यात्रा. ही यात्रा आषाढी एकादशीला पंढरपूर येथे पोहोचते. वारीमध्ये वारकरी विठ्ठलाची भक्ती करतात, अभंग गातात, नाचतात आणि टाळ मृदुंगाच्या गजरात आनंद व्यक्त करतात. वारीची परंपरा सुमारे 800 वर्षापूर्वीची आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज यांच्यापासून याची सुरुवात झाली. आणि मित्रांनो, दिंडी म्हणजे वारकऱ्यांच्या समूहाला दिलेले नाव आहे. वारीमध्ये अनेक दिंड्या एकत्र येतात आणि त्या पंढरपूरच्या दिशेने रवाना होताना पाहायला मिळतात. वारी ही महाराष्ट्राची एक महत्त्वाची सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरा आहे. त्यामुळे लोकांना एकत्र येण्याची, भक्ती करण्याची, आनंद साजरा करण्याची संधी मिळते. पंढरपूर यात्रा म्हणजे केवळ धार्मिक यात्रा नाही, हे भक्ती, समर्पण आणि सांस्कृतिक वारशाचं प्रतीक आहे. येथे आल्यावर तुम्हाला महाराष्ट्राची समृद्ध अशी संस्कृती आणि भक्ती ही जाणवते. संपूर्ण असं भक्तिमय वातावरण येथे पाहायला मिळतं. आत्मिक असं समाधान मिळतं. माऊली रामकृष्ण हरी. फक्त विठुनामाचा गजर पाहायला मिळतो. पंढरपूर आणि श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे केवळ धार्मिक स्थळ नाही, भक्ती, इतिहास, संस्कृती यांचा संगम आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला देवाचे दर्शन तर होईलच, पण तुमच्यात एक नवीन ऊर्जा अनुभवायला मिळेल. तुम्ही अजून पंढरपूरला गेला नसाल तर यावेळच्या आषाढी वारीमध्ये नक्की सहभागी व्हा आणि हा अनुभव तुमच्या जीवनाचा एक भाग बनवा. डोळ्यातून चंद्रभागा आता आठवायची नाही, उभ्या जन्मात विठ्ठला वारी चुकवायची नाही. हनुमानी पायाने चालत, आपली तहान भूक विसरत, विठ्ठल दर्शनाची आस पूर्ण व्हावी म्हणून पंढरपूरला जाणाऱ्या तसेच वारकऱ्यांच्या मध्ये विठ्ठलाचा शोध घेणाऱ्या विठ्ठल भक्तांना माझा नमस्कार. माऊली, आपल्याला माझा ब्लॉग कसा वाटला हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका. आपल्या सनातन संस्कृतीचा विसर पडून देऊ नका. आषाढी वारीच्या निमित्तानं मला मच्छिंद्रनाथांची तसेच विठ्ठल भक्तांची सेवा करण्याची संधी मिळाली, याबद्दल मी ऋणी राहीन.